नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत 3 गॅस सिलेंडर मिळणार आहेत आणि याच 3 गॅस सिलेंडरसाठी तुम्हाला आता ई-केवायसी करणं गरजेचं आहे. सरकारने नक्की याबाबत काय माहिती दिलेली आहे ते आपण थोडक्यात पाहूयात. त्या अगोदर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, पाहू शकता महाराष्ट्र शासनातर्फे काय महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे ते जाणून घेऊयात. मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेच्या लाभासाठी आता ई-केवायसी करण्याचे आव्हान जे आहे ते करण्यात आलेले आहे. काय माहिती आहे तर राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे. राज्य शासनाने जाहीर केलेली आहे. या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई-केवायसी करावी. म्हणजेच तुम्हाला ई-केवायसी करायची आहे. ई-केवायसी कुठे करायची आहे तर तुमची जी काही गॅस एजन्सी असेल, HP, भारत गॅस, जिथून तुम्ही गॅस आणता त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ई-केवायसी करणं गरजेचं आहे. तिथे जाऊन तुम्ही ई-केवायसी करा. तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे. म्हणजेच तुमचं जे काही बँक अकाउंट आहे ते आधार कार्डला लिंक करून घ्यावे. ते तुम्ही बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड लिंक करू शकता. असे आव्हान अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आलेलं आहे. गरीब कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा, तसेच त्यांच्या आरोग्यमानात सुधारणा व्हावी यासाठी LPG गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे. परंतु गॅस जोडणीधारकांना बाजारदराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यांना गॅस पुनर्भरण करणे शक्य होत नसल्याने ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवतात. त्या अनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ज्यांना लाभ मिळतो त्यांना सुद्धा हे 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्यांचा अर्ज पात्र झालेला आहे त्यांना सुद्धा, त्यांच्या कुटुंबांना सुद्धा हे वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत देणार आहे, अशी घोषणा सरकारने केलेली आहे. या संदर्भातला GR सुद्धा आलेला आहे. यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला होता. तर ई-केवायसी करून घ्या. संबंधित जी काही तुमची गॅस एजन्सी आहे तिथे जाऊन केवायसी करणं गरजेचं आहे. अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट होती. आपल्या मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.